अजय आलास? दिली नव पत्रिका? वय तुझा चेहरा का पडलाय? नाही ते त्याचा मूड ऑफ झालाय ना, उद्या जाणार आहे म्हणून. अजिंक्यना लयच गडबड आहे वाटतं निघायची. अगं म्हणून तर लवकर घेतलं लग्न. अजून जर 4-5 दिवस अजिंक्यना सुट्टी असती का नाही तर लग्न जोरातच झालं असतं बघ. पण आमची जेडी आणि भैया म्हणले नाही नाही, लग्नात अजिंक्य पाहिजेतच. आज हाय म्हणून लई बरं झालं बघा. आता ह्या घरच्या कार्याला तो नसता तर त्याला बी ना आम्हाला बी अजिबात करमलं नसतं बघा. खरंय. अहो भयो, काय झालं? नाही काय नाही. हा प्रेसिडेंट, झाली सगळी तयारी झाली. आता काय माळ घातलं की झालंच. ते सगळं होईलच हो, पण आपण हे लग्न का करतोय ते विसरू नका. एक वेळ तुम्ही विसरला असता, पण आम्ही नाही विसरलेलो. आता उद्यापासनं काहीतरी खरी मज्जा येणार आहे. ज्या दिवसाची आपण इतके दिवस वाट बघितली तो दिवस येतोय. येस. बरं ऐका, तुम्हाला एक न्यूज द्यायची. उद्या 4 वाजता अजिंक्य जाणार आहेत, म्हणजे आपलं लग्न झालं की लगेच त्यांची 4ला ट्रेन आहे. हा मग त्याचं काय? त्यांची जर ती ट्रेन चुकली आणि त्यांना जायला उशीर झाला तर आर्मीची शिक्षा भोगायला लागते असं काहीतरी म्हणत होते ते. अहो ट्रेन नाही चुकली, वेळेत गेले तरी ती होणारच आहे. म्हणजे त्या शीतलनाच्यामुळे आपल्या वाट्याला जे काय आले ते त्यांना भोगायला लागणारच. मी बी लई दिवस वाट बघत होते त्या शितलीला अद्दल घडवायची. आता बघाच प्रेसिडेंट, आयुष्यभराची अद्दल घडल त्यांना. आपण दोघांनी जीवापाड प्रेम केलं, पण आपल्याला मिळालं काय? नथिंग. त्यांच्या प्रेमामुळे तुम्हाला मला आपल्या प्रेमापासून मुकावं लागलं. पण आता या दोघांना लांब राहायला लागणार. आणि आता त्यांना कळेल की एकमेकांपासून लांब राहणं काय असतं ते. अहो ते तर होणारच, नो डाऊट. आता मस्त पैकी सरप्राईज मिळणार या दोघांना. एक सरप्राईज तुमच्यासाठी पण आहे बरं का जयश्री. तर चला चालू दे तुमचं. हा चला, ठेवतो मी. ह्यात अजिंक्यने तर शीतलचा नंबर असेलच. लावायचा का त्यांना फोन? सगळं सांगून टाकू. हर्ष जे काही करतो ते थांबेल तरी नाही, पण हे नंतर त्याला कळलं तर तो मलाच त्रास देईल. अजिंक्य आणि शीतलला हे तिसऱ्याच माणसाकडनं कळलं पाहिजे. कसंही करून हे लग्न थांबलं पाहिजे. एक काम करते, एका पत्रात लिहून पाठवते मी हे सगळं. आईसाहेब कसला विचार करताय? आणि आमचा फोन तुमच्याकडं? कोणाला फोन करत होता का? फोन नाही, म्हणजे विचार करत होते की तुमच्या ताईनं उद्या बोलवावं. ओ मदर इंडिया, जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं. कुणाला नका बोलत बसू. आपल्याकडचं कोणीतरी पाहिजेच की. नवरा मुलगा आहे ना, हा बाद झालं. बाईसाहेबांना वगैरे नका बोलू. त्या आले की 1000 प्रश्न विचारणार, 1000 फाटे फुटणार. त्यापेक्षा नकोच ते. आहो पण आईसाहेब, हे लग्न आम्ही तुमच्या विरोधात जाऊन करतोय, त्यामुळे कुणाला सांगायचा प्रश्न येत नाही. आणि हे जर का बाहेर कळलं तर यू नो व्हेरी वेल.
आजा कुठे चाललायस र? धारा काढतो आणि डेअरीत दूध घालून येतो. अरे आजा तुझं ध्यान कुठं आहे? अरे घरात एवढं पाहुणं आहेत, समजा दूध आज घरात लागल आणि डेअरीला कशाला चाललंय दूध घालायला? हा लग्न घर आहे, काय कार्यक्रम नाही कसला, काय नाही. कसं आहे, तुम्ही जाणार म्हणून घाईमध्ये लग्न ठरवलं ना, आणि आमचे नातेवाईक काय फ्री नाहीत. मी जरा आले तर जाऊन. भयो, काय झालंय? कुठं काय नाही. गप बसा तुम्ही. सकाळपासून बघते, लय विचार करत बसलाय. काय झालंय? काय अडचण आहे का? नाही, ते उद्या जाणार आहे ना म्हणून. खोटं बोलताय तुम्ही. तुम्ही फौजी आहे, आणि कुठलाच फौजी परत सीमेवर जायचं म्हणून एवढा विचार करत नाही, कारण तो देशाच्या रक्षणासाठी जात असतो. तुम्ही एवढा विचार करताय म्हणजे काय तर दुसरंच आहे. अहो पण काय आहे मला तरी सांगा. शितले, आज सकाळी मी भैयाच्या घरी गेलतो ना पत्रिका द्यायला, तर त्याच्या घरी काय लग्नाची गडबडच दिसली नाही मला. कोण पाहुणं नाहीत, कोण माणसं नाहीत, कोणच नाही. आपल्या घरी बघ ना कशी गडबड चालू आहे, तशी तिथं तयारीच दिसली नाही मला. मी भैयाला विचारलं बी, अरे म्हणलं पाहुणं ते मला डायरेक्ट लग्नालाच येणार आहेत भेटायला. मला तर काय कळणं झालं बी शितले. असं आहे वे. अहो मग कशाला टेन्शन घेताय? आता आई साहेबांच्या विरोधात जाऊन लग्न होत आहे म्हणून त्यांचं असं काय तर ठरलं असेल. आणि तसं बी गावात सगळीकडे त्यांची निमंत्रणं गेल्यात, आणि पाहुण्यांचं म्हणत असाल तर उद्या डायरेक्ट लग्नालाच बोलवलं असेल त्यांनी, म्हणून का तयारी बी नसेल. तसा येळ बी कमी आहे, आणि तसं त्यांच्या घरी असते तरी कोण. मला तर वाटतंय आई साहेबांना म्हणूनच सगळं येळ गेला असेल त्यांचा. हा, ह्यो विचार केलाच नाही मी. हे बघा, तुम्ही आता अजिबात काळजी करू नका, समद व्यवस्थित होईल. अजिंक्य, तुम्ही म्हणताय की बरोबर आहे. त्या घरात जर लग्नाची काहीच गडबड सुरू नसेल तर नक्कीच त्या भैयाच्या मनात काय तर काळबेर सुरू असणार आहे. तुम्ही म्हणताय तसं काय असलं तरी येणाऱ्या परिस्थितीला आपण दोघं बी सामोरं जाऊ. जे काय होईल त्यात मी तुमच्या बरोबर आहे.